शेतकरी मित्रांनो, आपण वडगावमधील एका पेरूच्या बागेला भेट दिलेली आहे आज. आपण बघू शकतो इथं पेरूच्या बागेची फळधारणा झालेले फोटोज किंवा व्हिडिओ म्हणू आपण. हे अतिशय चांगल्या पद्धतीचे आणि चांगल्या क्वालिटीचे पेरू आहेत. इथं आपले जे शेतकरी आहेत, रिटायर्ड मेजर मारुती बवले साहेब, आपण त्यांनाच विचारूया त्याविषयी. ते सांगतील आपल्याला इथून पुढून. त्यांच्या हातामध्ये काय फळं दिसत आहेत पेरूची, म्हणजे आपण बघतोय तर अतिशय क्वालिटी, अतिशय चांगल्या दर्जाचे फळं आहेत. मेजर साहेब नमस्कार. सांगा तुम्ही नेमकं काय कशा पद्धतीनं ट्रीट करताय बागेला, किंवा काय चालू आहे तुमचं? बागेला सुरुवातीला कटिंग करायची, पाणी भरायचं, औषधं मारायची. औषधं आज 15,000ची नुसती औषधं झाली. म्हणजे तुम्ही कुठले औषधं वापरताय? जैविक वापरताय, रासायनिक वापरताय? रासायनिक जैविक जैविक वापरताय, रासायनिक कंप्लीट बंद केलेलं बंद केलेलं आहे. बरं बरं. आणि तुम्हाला हा सल्ला कोणी दिला आहे, किंवा कसं कोण मार्गदर्शन करताय तुम्हाला? आम्हाला सल्ला पवार म्हणून त्यांच्याकडून घेतला. बरं बरं बरं. म्हणजे तुम्ही तुमच्या निघणाऱ्या उत्पादनात समाधानी आहे? हा समाधानी आहे. आज मार्केटमध्ये काय भाव आहे पेरूला? 35, 30, 30-35 रुपये किलो अशा पद्धतीनं त्याला दर मिळतोय. म्हणजे तुमच्या हातात आता मी फळं बघतोय, तर फळं साधारण एका किलोमध्ये किती फळं बसतात? 3 किंवा 4? किलोमध्ये 4 किंवा 5 जास्त लई झाली. अच्छा अच्छा, बारकाले असेल ते 5. ठीक आहे. म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पादन निघून चांगला दर मिळतोय. दुसरं म्हणजे क्वालिटी माल आहे असं म्हणायला हरकत नाही. शायनिंग बरोबर, शायनिंग आहे मालाला. त्यामुळे तुम्ही काय सांगाल, नेमकं जैविक प्रोडक्ट वापरणं गरजेचं आहे का काय, त्याविषयी काय सांगाल? शक्यतो जैविक मारणं चांगलं आहे, आयुर्वेदिक आहे आणि त्याला हे नाही, म्हणजे रोगाला बळी पडत नाही. रोगाला लवकर बळी पडत नाही. छान छान. म्हणजे आपण ऐकू शकतो मित्रांनो, हा संदेश आहे. म्हणजे रिटायर्ड मेजर आहेत, आपण त्यांचा बाग बघतोय. त्यांच्या बागेमधून बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळत आहेत. खूप चांगल्या दर्जाची फळं आहेत. म्हणजे आता ही फळं काही छोट्या स्टेजमध्ये आहेत, एक 4 दिवसामध्ये ही तयार होतील काढण्यासाठी. आणि चालू आहे, काढणी चालू आहे. हो, त्यांची आता रनिंगमध्ये काही काढणी चालू आहे. म्हणजे जी फळं मोठी आहेत ती ऑलरेडी तोडे चालूच आहेत. आणि आपण ही काही छोटी फळं बघतोय, त्यासोबत कंप्लीट झाडं अशी वाकलेली आहेत. एवढ्या पद्धतीनं फळधारणा झालेली आहे त्यांना. तर जैविक शेती ही काळाची गरज ओळखून लोकांनी त्या दृष्टीनं पावलं उचलणं गरजेचं आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद. थँक्यू सो मच.